पुढची बातमी धाराशिवमधून तुळजापुरातील सरपंचानं स्वतःच्या गाडीवरच हल्ल्याचा बनाव केल्याचा प्रकार समोर आलाय। बंदूक परवाना मिळवण्यासाठी त्यानं हा प्रताप केला। पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा इथले सरपंच नामदेव निकम यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरण हा शुद्ध बनाव असल्याचं तपासातून उघड झालंय। पवनचक्की वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप करत निकमांनी आंदोलनही केलं होतं, मात्र हा सगळा स्टंट बंदुकीसाठी होता हे उघड झालंय। श्री नामदेव निकम यांनी 26 डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती की त्यांच्या गाडीवर 4 अज्ञात इसमांनी पाठीमागून येऊन हल्ला केलेला आहे। सदरचा हल्ला हा त्यांच्या गाडीवर दगड टाकून, अंडी टाकून तसंच गाडीमध्ये पेट्रोल टाकून केलेला आहे। अशा स्वरूपाची तक्रार दिल्यानंतर घटनेचं गांभीर्य पोलिसांनी त्या ठिकाणी निश्चितपणे समजून घेतलं आणि अतिशय तातडीनं त्या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली। वेगवेगळी 7 पथकं त्या ठिकाणी पोलिसांची कार्यरत होती आणि मागील 5 दिवस अहोरात्र या ठिकाणी तपास करून आणि घटनास्थळावरील इतर सर्व अनुषंगिक बाबी पडताळल्या, घटनास्थळाचं बारकाईनं अवलोकन केलं। तेव्हा असं लक्षात आलं की फिर्यादीमधील नमूद बाबी, फिर्यादीचा जबाब आणि घटनास्थळावरची प्रत्यक्ष परिस्थिती याच्यामध्ये खूप तफावत होती। ही तफावत आणि तपास या अनुषंगाने आपण फिर्यादीकडं सखोल चौकशी केली आणि त्याच्यानंतर फिर्यादीनं कबूल केलं की त्यांनी हा बनाव केला होता। त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स पाहिजे होतं आणि त्या वेपन लायसन्स मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असा कबुली जबाब आपल्याकडे दिलेला आहे आणि आपण या गुन्ह्याचा या ठिकाणी छडा लावण्यात यशस्वी झालेलो आहोत।